तर ही आहे आमच्या नताशाची शाळा. तर आता फायनली तिला मी शाळेमध्ये सोडले आणि आता आपण बघूया आपल्याला गाडी भेटते की नाही ती. मग आपण कॉलेजला जाऊया, नाहीतर मग आपण घरी परत याव्या. गुड मॉर्निंग, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता मी आंघोळ केली, फटाफट मस्त कॉलेजचे कपडे घातले आणि आता आपण जाणार आहोत कॉलेजला. तर त्याच्या अगोदर मी नाश्ता बिष्टा करून घेतो मस्त. तोपर्यंत मी एसटीने जातो कधी कधी आणि कधी कधी बाईकवरतून सुद्धा जातो. तर आमच्या बाजूचे काका आहेत, त्यांच्या बाईकवरतून आज जाणार आहे मी. तर अगोदर मी नाश्ता करतो आणि मग निघूया आपण. मी आता काही नाश्ता केला आहे आणि आपण आता निघूया कॉलेजला. A few moments later. तर गाईच त्या काकांची आज सुट्टी आहे आणि त्या सोमवार ना त्यांचं दुकान बंद असतं, तर ते काय आज जाणार नाही आणि माझ्या पण लक्षात नव्हतं. तर आता एस टी पण गेली असेल, तर आता मला कुठली गाडी भेटली तर त्याच्यानं मी जाणार आहे. आणि माझी छोटी बहीण आहे नताशा, आणि तिला पहिली मी शाळेत सोडणार तिथे आणि मग तिथे मी रस्त्यावरती बघतो गाडी भेटली तर, आणि त्याच्यानं जाणार, नाही तर मी घरी येणार आहे परत. मी तुम्हाला आमचा हे दाखवतो. तो बघा, तो आमच्या गावातला टॉवर आहे. मैं तो कुछ और ही समझ रहा था. BSNLचा टॉवर आहे, तो चालू झाला आहे, आता महिना झाला. तर आमचा जिओचा कार्ड आहे, त्यामुळे आम्हाला BSNLला रेंज येते, जिओला नाही तिकडे. तर ही आहे आमच्या नताशाची शाळा. तर आता फायनली तिला मी शाळेमध्ये सोडले आणि आता आपण बघूया आपल्याला गाडी भेटते की नाही ती. मग आपण कॉलेजला जाव्या, नाहीतर मग आपण घरी परत याव्या. तर गाईज मला इथे 1 तास झाला आहे, मी गाडीची वाट बघतो. तर मला काय अजून भेटलेलं नाही आहे आणि आमची 6 आहे गावाची. तर अजून काय मला भेटलेलं नाही आणि एस टीसाठी आम्हाला इथे थांबावं लागतं. तर आता आपण जाऊया घरी. फायनली मी घरी आलो आहे आणि आता आपण मम्मीचा रिएक्शन बघूया, काय बोलते ती. सँडल काढून मी घरी नाही, कुठे गेले मला पण नाही माहिती, दरवाजा उघडा ठेवून. तर इथेच असेल कुठेतरी ती. तर माहिती होतं मी घरी येणार आहे म्हणून काही एवढी बोलणार नाही. तर माहिती नसते ना मी घरी येणार, खूप चिडली असती मी, परत सुद्धा पाठवलं असतं कॉलेजला तिने, कशात पण जांभली असते ती. आता कपड्यांनी चेंज केलेत आणि हा बघा आमचा टॉमी कसा झोपलाय. तर आता आपण जाऊया तिथे वायफायवरती, तिथे जाऊन मॅडमना मेसेज करूया की एस टी चुकले. तर इथं ह्या घरातला वायफाय आहे तो. तर ह्या घरातले मुंबईला गेलेत पण त्यांचा वायफाय चालूच ठेवून गेलेत ते. आणि त्या समोरच्या घरात तिकडे वायफाय आहे आणि ह्या इथल्या घरात वायफाय इथला बंद असतो, तिकडचा चालू आहे आणि तिकडे देवळापासला चालू आहे. तर इकडे मधून 4 वायफाय आहेत, पण त्यातले 3 चालू आहेत आणि तिन्हीसुद्धा बसतो, तिन्हींचे पण पासवर्ड कनेक्ट आहेत. तर तिन्ही बंद झाले की मग घरात येऊन मी गपचूप बसतो. तर तुम्हाला मॅडमना आता मी मेसेज करेन एस टी चुकले म्हणून. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.